नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशांत लाड आपल्या सर्वांचे फार्मास्पिरंट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आपण बघितलंच असेल, की नुकतीच आम्ही फार्माकोलॉजीची सीरीज सुरू केली आहे. तसंच आज आपण अजून एक विषय शिकवण्यास स्टार्ट करणार आहोत, तो म्हणजे बायोकेमिस्ट्री. यामध्ये आपण बायोकेमिस्ट्रीचे एक-एक चॅप्टर कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या स्टडीसाठी सोयीस्कर पडेल. बायोकेमिस्ट्री यामध्ये आपण आज बेसिक्स ऑफ बायोकेमिस्ट्री म्हणजे न्यूक्लिक ॲसिडबद्दल स्टडी करणार आहोत. जर तुम्ही महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस बघितला असेल, तर यामध्ये बायोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये त्यांनी हा पॉइंट स्पेसिफिकली मेन्शन केला आहे. आणि यावरून क्वेश्चन येण्याचे चान्सेस सुद्धा जास्त आहेत. तर चला मग सुरू करूयात आपला टॉपिक न्यूक्लिक ॲसिड्स. यामध्ये आपण जर पाहायचं म्हणलं, तर यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूयात न्यूक्लिक ॲसिडची डेफिनेशन. तर न्यूक्लिक ॲसिडची डेफिनेशन जर आपण पाहायला गेलो, तर न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय? न्यूक्लिक ॲसिड हे एक टाइपचे बायोमॉलिक्युल्स असतात. बायोमॉलिक्युल्स असतात, जे की जेनेटिक इन्फॉर्मेशन जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करतात. जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करतात. हे न्यूक्लिक ॲसिड कोणकोणत्या टाइपचे असतात? एक तर 2 टाइपचे असतात. यामध्ये फर्स्ट आहे ते DNA, सेकंड आहे ते RNA. फर्स्ट आहे तो DNA, सेकंड आहे तो RNA. तर याचाच आपण होल स्टडी या स्लाइड्समध्ये कव्हर करणार आहोत. तर चला मग सुरू करूयात फ्रॉम द बेसिक सेंट्रल डोग्मा ऑफ द लाईफ. तर सेंट्रल डोग्मा ऑफ द लाईफ म्हणजे काय? याचं आपण सिंपल जर एक्सप्लेनेशन जर द्यायचं म्हणलं, तर आपण एक उदाहरण घेऊया. आपण कधी विचार केलाय का, की आपले सेल्स कसे त्यांना दिलेलं नीटनेटकं काम पार पाडतात? तर याचं एक सिंपल आन्सर आहे सेंट्रल डोग्मा ऑफ द लाईफ. तर सेंट्रल डोग्मा ऑफ द लाईफ हे आपण समजून घेऊयात एका छोट्या उदाहरणावरून. तर येथे आपण उदाहरण घेऊया इन्शुलिन. इन्शुलिन रिलीज कसा होतो? तर इन्शुलिन रिलीज होण्यासाठी पण इथे रिलीज कुठनं होतं? तर बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाटिक बीटा सेल्समधून हा इन्शुलिन रिलीज होतो. आणि हे रिलीज होण्यासाठी काय प्रोसेस होते आणि कसं सेंट्रल डोग्मा ऑफ द लाईफ वर्क करतं? तर आता हे इन्शुलिन असतं, ते इन्शुलिन रिलीज होण्यासाठी पण इथे प्रोटीन सिंथेसिस होणे गरजेचं आहे आणि प्रोटीन सिंथेसिस होऊन ते इन्शुलिन देन एक्सप्रेस होईल. एक्सप्रेशन प्रोसेस होईल आफ्टर प्रोटीन सिंथेसिस. जो पण आपला इन्शुलिनचा जो DNA आहे, तो DNA काय होईल? पहिल्यांदा RNA मध्ये कन्व्हर्ट होईल इन द प्रेझेन्स ऑफ द एन्झाइम RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज एन्झाइम काय करेल? या DNAला कन्व्हर्ट करेल RNA मध्ये आणि हा DNAचा हा RNA असतो तो कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असणार आहे. जो की जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणार आहे फ्रॉम DNA टू RNA. हा मेनली RNA कोणता तयार होणार आहे? तर आपला mRNA तयार होणार आहे. हा mRNA कन्व्हर्ट होणार कशात? तर प्रोटीनमध्ये. हा mRNA कन्व्हर्ट होणार प्रोटीनमध्ये. तर ह्या प्रोसेसला काय म्हणतात? तर ट्रान्सलेशन. या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलेशन. आणि काही वेळे आपला RNA अगेन कन्व्हर्ट होऊ शकतो DNA मध्ये. तर या प्रोसेसला काय म्हणतात? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. हे कोणत्या एन्झाइम थ्रू होतं? तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम थ्रू होतं. RT. आता इथं इन्सुलिन हे आपलं रिलीज होतं फ्रॉम दी पॅनक्रियाटिक बीटा सेल्समधून. आता इन्सुलिनचं रिलीज करायचं आहे. तर इन्सुलिनचं रिलीज होण्यासाठी आपला DNA असेल जो इन्सुलिनचा, तो पहिल्यांदा RNA मध्ये कन्व्हर्ट होणार. RNA मेनली mRNA मध्ये कन्व्हर्ट होणार. mRNA मध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर ना त्याचं प्रोटीन सिंथेसिस होणार. प्रोटीन सिंथेसिस कसं होणार? एक शॉर्टमध्ये जर पाहायचं म्हणलं तर आपला हा RNA असतो तो न्यूक्लियसमध्ये असतो. हा RNA असतो जो न्यूक्लियसमध्ये बनतो mRNA. आणि हा ट्रान्सफर होतो कुठं? तर बाहेर
इन द सायटोप्लाझम मध्ये. आणि जेव्हा हा ट्रान्सफर होतो सायटोप्लाझम मध्ये इन प्रेझेन्स ऑफ रायबोझोम. कोण? रायबोझोम. इथं काय होतं तर प्रोटीन सिंथेसिस होतं. काय होतं? प्रोटीनचं सिंथेसिस होतं. ते कसं होतं हे आपण डिटेलमध्ये प्रोटीन या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण काय पाहणार आहोत डिटेलमध्ये रिप्लिकेशन कसं होतं. रिप्लिकेशन कसं होतं हे आपण पाहणार आहोत. तर रिप्लिकेशन म्हणजे काय? तर DNA असतो आपला. हा DNA कडे कोणती कॅपॅबिलिटी असते? तर DNA स्वतःच्या कॉपीज बनवू शकतो. स्वतःच्या मल्टिपल कॉपीज बनवू शकतो. मल्टिपल कॉपीज बनवू शकतो. त्यामुळे या प्रोसेसला काय म्हणतात? तर DNA रिप्लिकेशन असं म्हणतात. DNA रिप्लिकेशन म्हणतात. ठीक आहे. तर हे DNA रिप्लिकेशन आपण पुढच्या स्लाइडमध्ये शॉर्टमध्ये डिस्कस करूया. तर हे DNA रिप्लिकेशन होण्यासाठी वेगवेगळे एन्झाईम्स इथे आपल्याला गरजेचे असतात. आणि हे DNA रिप्लिकेशन कसं होतं हे आपण इथे पाहूयात. तर आपला हा DNA आहे. सपोज आपला हा DNA आहे. हा आपला DNA आहे. तर हे DNAचं पहिल्यांदा आपल्याला अनवाइंडिंग करणे गरजेचं आहे. कशासाठी? तर रिप्लिकेशनसाठी. रिप्लिकेशन करायचं असेल तर अनवाइंडिंग करणं गरजेचं आहे. तर अनवाइंडिंग करण्यासाठी आपल्याला इथे एक एन्झाईम महत्त्वाचं आहे, जे की अनवाइंडिंग करते. त्याला नाव काय आहे? तर हेलिकेज. हेलिकेज एन्झाईम. हेलिकेज एन्झाईम काय करतं? तर हे आपले जो पण आपला स्ट्रँड आहे डबल स्ट्रँडेड त्याला जो की हेलिकलमध्ये आहे त्याला सिंगल स्ट्रँडेडमध्ये स्ट्रेट सिंगल स्ट्रँडेडमध्ये कन्व्हर्ट करतं. त्यामुळे आपल्याला काय होतं? रिप्लिकेशन सुरू होते किंवा इनिशियलायझेशन प्रोसेस स्टार्ट होते. तर इथे हेलिकेज एन्झाईम मेनली वर्क करतं. आता हे सिंगल स्ट्रँड बनले, पण ह्यांना स्टॅबिलाईज करण्यासाठी मेनली कोण वर्क करतं? तर इथे असतात प्रोटीन्स, जे की याला अटॅच असतात. तर या सिंगल स्टँडर्ड ह्यांना काय म्हणतात? तर सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. हे काय करतात? तर आपल्या जे पण सिंगल स्ट्रँड बनलेले आहेत DNAचे सिंगल अनवाइंड होऊन त्यांना काय करतात? तर स्टॅबिलाईज करतात. स्टॅबिलाईज करतात. ठीक आहे. स्टॅबिलाईज करतात. स्टॅबिलाईज केल्यामुळे काय होतं? तर यांचं परत कॉइलिंग होत नाही आणि हे स्टेट असेच राहतात फॉर द रिप्लिकेशन. ठीक आहे. हे झालं आपल्या हेलिकेज एन्झाईम बद्दल. आता आपल्याला इथं मेनली कोणता एन्झाईम लागतो? तर DNA पॉलिमरेज. DNA पॉलिमरेज. DNA पॉलिमरेजमध्ये कोणते एन्झाईम येतात? तर DNA पॉलिमरेज अल्फा आहे. DNA पॉलिमरेज बीटा आहे. DNA पॉलिमरेज गॅमा आहे. DNA पॉलिमरेज डेल्टा आहे. DNA पॉलिमरेज एप्सिलॉन आहे. तर यांचे वेगवेगळे रोल्स आहेत. सपोज आता DNA पॉलिमरेज अल्फा म्हटलं, तर DNA पॉलिमरेज अल्फा कुठे असतो? तर आपला शॉर्ट सिक्वेन्समध्ये RNA बनवण्यामध्ये, जो की आपला RNA प्रायमर आहे. RNA प्रायमरमध्ये बनवण्यासाठी आपला DNA पॉलिमरेज अल्फा हेल्प करतो. देन DNA पॉलिमरेज बीटा आहे. तो आपल्या रिपेअर मेकॅनिझममध्ये रिपेअर मेकॅनिझममध्ये हेल्प करतो. देन आपला DNA पॉलिमरेज गॅमा आहे, जो की आपला DNA पॉलिमरेज गॅमा आहे. तो आपला मायटोकॉन्ड्रियल DNA रिप्लिकेशनमध्ये हेल्प करतो. ठीक आहे. देन DNA पॉलिमरेज डेल्टा आहे. DNA पॉलिमरेज डेल्टा काय करतो? तर DNA पॉलिमरेज डेल्टा लीडिंग लीडिंग स्ट्रँड अँड लॅगिंग स्ट्रँड यांच्या रिप्लिकेशनमध्ये हेल्प करतो. ठीक आहे. आणि DNA पॉलिमरेज एप्सिलॉन
द डीएनए पॉलिमरेज एप्सिलॉन कुठे हेल्प करतो तर प्रूफ रीडिंग फंक्शन. द प्रूफ रीडिंग फंक्शन डिटेलमध्ये पाहूया. प्रूफ रीडिंग फंक्शन म्हणजे आपला डीएनए पॉलिमरेज एप्सिलॉन आहे त्याकडे 3' to 5' एक्झोन्यूक्लियस ऍक्टिव्हिटी असते, जे की त्याकडे कॅपॅबिलिटी असते की 3' to 5' तो न्यूक्लियोटाइड असतात ते रिमूव्ह करू शकतो. सो आपण जर त्याचा एक ओव्हरव्ह्यू पाहायचं म्हणलं तर इथं समजा आपले न्यूक्लियोटाइड्स बेस पेअर्स आहेत ते इथं ऍड होत चाललेत. इथं असे ऍड होत आहेत. हा आहे 5' to 3' 3' to 5' आणि इथे पण आपले न्यूक्लियोटाइड बेस पेअरिंग होते. न्यूक्लियोटाइड बेस पेअरिंग होताना सपोज इथे इनकरेक्ट किंवा मिसमॅच न्यूक्लियोटाइड ऍड झाला तर हे इनकरेक्ट न्यूक्लियोटाइड रिमूव्ह करण्यासाठी इथे आपला डीएनए पॉलिमरेज एप्सिलॉन हेल्प करतो. तो कसा करतो तर 3' to 5' एक्झोन्यूक्लियस ऍक्टिव्हिटी थ्रू 3' to 5' एक्झोन्यूक्लियस ऍक्टिव्हिटी थ्रू हे आपला जे पण आपला मिसमॅच न्यूक्लियोटाइड आहे तो रिमूव्ह केला जातो आणि आपले रिप्लिकेशन प्रोसेस कंटिन्यू ठेवण्यासाठी हा हेल्प करतो आणि मग इथे कंटिन्युअस डीएनए रिप्लिकेशन होत राहते. याचे कंटिन्युअस रिप्लिकेशन होत राहील. ओके, कंटिन्युअस रिप्लिकेशन होत राहील. सो दिस वॉज दी अबाउट प्रूफ रीडिंग फंक्शन. हे आपल्या डीएनए पॉलिमरेज एप्सिलॉन फंक्शन करतं. ठीक आहे, हे झाले आपले एन्झाइम्स जे की आपल्या डीएनए रिप्लिकेशन्स मध्ये हेल्प करतात. आता आपण डिटेलमध्ये पाहूयात डीएनए रिप्लिकेशन कसं होतं. तर डीएनए रिप्लिकेशन होताना जिथून रिप्लिकेशन स्टार्ट होते त्या प्रोसेसला किंवा त्या पॉइंटला म्हणतात ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन. देन डीएनए रिप्लिकेशन स्टार्ट झालं तर हे डीएनए रिप्लिकेशन स्टार्ट होण्यासाठी पण आपल्याला इथे लागते एक आरएनए प्राइमर किंवा आरएनएचा टेम्पलेट. आरएनए टेम्पलेट हा किती न्यूक्लियोटाइडचा असला पाहिजे तर मेनली 5 to 50 न्यूक्लियोटाइडचा असणं गरजेचं आहे. तर हा शॉर्ट सिक्वेन्स ऑफ दी आरएनए टेम्पलेट महत्वाचा आहे फॉर दी डीएनए रिप्लिकेशन. सो हा आरएनए टेम्पलेट कोण बनवतं तर आपला डीएनए पॉलिमरेज अल्फा आहे. डीएनए पॉलिमरेज अल्फा आरएनए टेम्पलेट किंवा आरएनए प्राइमर बनवतो. देन आरएनए प्राइमर असतो. हा आरएनए प्राइमर काय करतो, हा आरएनए प्राइमेज जो प्राइमेज एन्झाइम आहे ह्या प्राइमेज एन्झाइम बरोबर आरएनए प्राइमर एक कॉम्प्लेक्स तयार करतं. त्या कॉम्प्लेक्सला काय म्हणतात प्राइमोझोम म्हणतात. देन आता जेव्हा रिप्लिकेशन स्टार्ट होतं आणि पुढे रिप्लिकेशन होत राहतं तेव्हा इथे असे बबल्स तयार होतात. रिप्लिकेशन बबल्स तयार होतात. इथे आपला मेनली एन्झाइम कोणता वर्क करतो तर हेलिकेज एन्झाइम आपला डीएनए ला अनवाइंड करतो. अनवाइंड करून मग इथे अनवाइंडिंग झाल्यानंतर ना इथे एक बबल तयार होतं. या बबल्सना काय म्हणतात, या बबल्सना म्हणतात रिप्लिकेशन बबल म्हणतात. आणि इथे डीएनए रिप्लिकेशन जे होतं हे कसं होतं तर डीएनए रिप्लिकेशन लीडिंग स्ट्रँड थ्रू होतं आणि लॅगिंग स्ट्रँड थ्रू होतं. तर लीडिंग स्ट्रँड थ्रू होतं ते कंटिन्युअस डीएनए रिप्लिकेशन होतं आणि लॅगिंग स्ट्रँड थ्रू होतं ते
डिसकंटिन्युअस डीएनए रिप्लिकेशन होतं. तर लॅगिंग स्ट्रँडमध्ये काय होतं, तर आपलं हा डीएनए असा डिसकंटिन्युअस वेमध्ये तयार होतो आणि आपल्या लीडिंग स्ट्रँडमध्ये हा कंटिन्युअस डीएनए तयार होतो. ह्याच्यामध्ये काय असतं, तर ह्याच्यामध्ये असतो तो आपला आरएनए प्रायमर किंवा आरएनए टेम्पलेट हे इथं मध्ये असतो. आरएनए प्रायमर हा जेव्हा आपलं डीएनए रिप्लिकेशन प्रोसेस संपते, तेव्हा हा आपला आरएनए प्रायमर रिमूव्ह केला जातो. आरएनए प्रायमर रिमूव्ह केला जातो आणि हा डीएनए स्ट्रँड कसा जॉइन केला जातो, तर डीएनए लायगेज एन्झाइम थ्रू. डीएनए लायगेज जॉइनिंगचं काय काम करते म्हणून त्याला काय म्हणतात, डीएनए लायगेज. तर डीएनए लायगेज एन्झाइम काय करतो, तर हा एक कंटिन्युअस स्ट्रँड बनवतो, जो की आपल्या लॅगिंग स्ट्रँड पासून बनलेला आहे. डिसकंटिन्युअस स्ट्रँड त्याला एक कंटिन्युअस स्ट्रँड बनवतो थ्रू डीएनए लायगेज एन्झाइम. आणि हे असे मल्टिपल कॉपीज ऑफ द डीएनए थ्रू डीएनए रिप्लिकेशन बनतात. आणि जेव्हा आपण जर पाहायचं म्हणलं, हे डिसकंटिन्युअस स्ट्रँड जे आपले बनतात, डिसकंटिन्युअस स्ट्रँड जे बनलेले आहेत, तर ह्या डिसकंटिन्युअस स्ट्रँडला काय म्हणतात, तर ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ओकाझाकी फ्रॅगमेंट्स हे होतं आपलं सिंपल डीएनए रिप्लिकेशन. आता आपण पुढे पाहूयात स्ट्रक्चर्स ऑफ द नायट्रोजनस बेसेस. आता ही स्ट्रक्चर्स पण आपल्याला पेपर्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपले स्ट्रक्चर्समध्ये येतात हे सगळे नायट्रोजनस बेसेसचे स्ट्रक्चर्स. आता आपण नायट्रोजनस बेसेस म्हणलं तर ह्यामध्ये येतात प्युरिन आणि पायरिमिडिन. प्युरिन्समध्ये कोणकोणते येतात बाबा? प्युरिन्समध्ये येतात ॲडेनिन, ग्वानिन. पायरिमिडिनमध्ये कोण येतं? सायटोसिन, थायमिन आणि युरासिल. ठीक आहे. आता यांचे स्ट्रक्चर्स आपल्याला महत्त्वाचे आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टीने आणि यावरून क्वेश्चन येण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. यामध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर थ्रू पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जे की आपल्याला यांचे नावं पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. देन यांचं नॉमेनक्लेचर आपण जर पाहिलं, तर यांचं नॉमेनक्लेचर इथनं कसं स्टार्ट होते पहा. इथं 1, 2, 3, 4, 5, 6. देन इथं आपण याचं नॉमेनक्लेचर थ्रू जर नाव पाहिलं, तर 6 अमायनो प्युरिन. लाईकवाईज यांचे नॉमेनक्लेचर वाईज इथे नावं दिलेली आहेत. सो हे पण स्ट्रक्चर आपल्याला प्रॅक्टिस करून लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ओके. देन आपण पुढे पाहूयात स्ट्रक्चर्स ऑफ द डीएनए. तर स्ट्रक्चर ऑफ द डीएनएमध्ये मेन पॉईंट आपण जर पाहायला गेलो, तर हे डीएनए जे स्ट्रक्चर आहे हे कोणी प्रपोज केलं? तर डीएनएचं स्ट्रक्चर आहे हे प्रपोज केलं जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक. जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक. तर यांनी काय केलं, तर डीएनएच्या स्ट्रक्चरचा हेलिकस कसं आहे, ते स्ट्रक्चर कसं आहे याबद्दल त्यांनी सांगितलं. तर हे यांनी स्ट्रक्चर प्रपोज केलं आणि यांना 1953 मध्ये फिजिओलॉजी ऑफ मेडिसिन मध्ये नोबेल प्राइज भेटलं. काय भेटलं? नोबेल प्राइज. सो आपण जर स्ट्रक्चर पाहिलं डीएनएचं, तर हा डीएनए काय आहे? राईट हँडेड डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. राईट हँडेड डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आणि ईच स्ट्रँड आहे आपला डीएनएचा, तो कॉम्प्लिमेंटरी आहे टू इच अदर. बघितलं तर 5' to 3' आहे आणि हे 3' to 5' आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपलं हेलिक्स असे बनतात, तेव्हा इथे ग्रूव्ज तयार होतात. जे स्मॉल ग्रूव्ज आहेत त्यांना काय म्हणतात? मायनर ग्रूव्ज. जे लार्जर ग्रूव्ज आहेत त्यांना काय म्हणतात? मेजर ग्रूव्ज. आणि यामध्ये एक टर्नमध्ये अप्रॉक्सिमेटली किती न्यूक्लियोटाइड असतात? तर अप्रॉक्सिमेटली 10 न्यूक्लियोटाइड असतात.
आणि ईच टर्न मधला जो डिस्टन्स आहे तो किती असतो, तर 3.4 नॅनोमीटर. आणि आपल्या 2 न्यूक्लियोटाइड्स मधला बेस पेअर मधला जो डिस्टन्स आहे तो किती असतो, 0.34 नॅनोमीटर. ओके, हे आपलं बेसिक्स झालं स्ट्रक्चर ऑफ द DNA. आणि यावरून पण आपल्याला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. सो आपल्याला हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर चला आपण पुढे पाहूयात एर्विन-चार्गाफ रूल. तर एर्विन-चार्गाफ रूल मध्ये हा कोणी प्रपोज केला, तर हा सांगितला एर्विन सरांनी. एर्विन सर. तर हा रूल कशावर बेस आहे, तर हा रूल आपला DNA कंपोजिशन वरती बेस आहे. DNA कंपोजिशन. DNA कंपोजिशन बद्दल यामध्ये सांगितलं आहे. तर DNA कंपोजिशनचं रिव्हील केले थोडक्यात या रूलद्वारे. तर यामध्ये काय सांगितलंय एर्विन सरांनी, तर जो आपला प्युरिन्स आहेत, प्युरिन्स मध्ये जे की ए आहे, दॅट इज ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, युरासिल. यामधले जे ए आहे, दॅट इज ॲडेनिन, ऑलवेज पेअर विथ टी, दॅट इज थायमिन. आणि जे आपलं जी आहे ते ऑलवेज पेअर विथ सी. हे असं का, तर हे ड्यू टू कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगमुळे. तर यामध्ये जे ए आणि टी मध्ये बॉन्डिंग आहे ते किती आहे, तर डबल बॉन्डिंग आहे. ए आणि टी मधलं बॉन्डिंग आहे ते डबल बॉन्डिंग आहे. आणि जी आणि सी मधलं जे बॉन्डिंग आहे ते काय आहे, तर ट्रिपल बॉन्डिंग आहे. ऑब्व्हियसली यामध्ये ए आणि टी मध्ये जो बॉन्डिंग आहे ते ब्रेक करण्यासाठी किती वेळ लागेल, लेस टाइम लागेल, लेस टाइम लागेल ॲज कम्पेअर टू दी जी आणि सी मधला बॉन्डिंग ब्रेक करण्याचा जो वेळ लागेल तो. सो जी आणि सी मधला जे बॉन्डिंग आहे ते ब्रेक करण्यासाठी जास्त वेळ लागेल. सो जास्त एनर्जी लागेल. ठीक आहे. सो हा झाला आपला एर्विन-चार्गाफ रूल. एर्विन-चार्गाफ रूल द्वारे आपल्याला काय लक्षात ठेवायचं यामध्ये, तर ए ऑलवेज पेअर विथ टी आणि जी ऑलवेज पेअर विथ सी. ठीक आहे, हा झाला आपला एर्विन-चार्गाफ रूल. देन आपण नेक्स्ट पाहूयात RNA बद्दल. आतापर्यंत आपण पाहिलं DNA बद्दल. आता आपण पाहूयात RNA बद्दल. तर DNA मध्ये आपण काय पाहिलं, तर DNA आपला असतो डबल हेलिक्स असतो. पण आपला RNA काय असतो, तर आपला सिंगल हेलिक्स मध्ये असतो. हा आपला RNA असतो हा लेस स्टेबल असतो. लेस स्टेबल असतो का, तर हा RNA असतो तो सिंगल स्टँडर्ड आहे, त्यामुळे आपला काय असतो, लेस स्टेबल असतो. त्यामुळे याचं डिग्रेडेशन पण लवकर होऊ शकतं. आणि आपला DNA असतो हा मोर स्टेबल असतो. मोर स्टेबल असतो. आपला RNA काय करतो, हा RNA चारग्राफ रूल आहे, जो एर्विन सरांचा चारग्राफ रूल आहे, चारग्राफ रूल ओबे करत नाही. पण आपला DNA आहे, DNA तो काय करतो, चारग्राफ रूल ओबे करतो. यामध्ये आपण जर अजून डिफरन्सचा पॉइंट पाहिला, तर RNA मध्ये रायबोज शुगर असते. काय असते, रायबोज शुगर. आणि DNA मध्ये काय असते, डीऑक्सी रायबोज शुगर. डीऑक्सी रायबोज शुगर. ठीक आहे. तर आपण इथे पाहूयात RNA म्हणजे काय. तर RNA आहे तो पॉलिमर ऑफ द रायबोन्यूक्लियोटाइड्स हेल्ड टुगेदर बाय 3,5 फॉस्फोडायस्टर ब्रिजेस. आणि आपले RNA आहे, RNA मेनली 3 टाईपचे असतात. कोणकोणते, तर
फर्स्ट आहे तो मेसेंजर RNA, सेकंड आहे तो ट्रान्सफर RNA, थर्ड आहे तो रायबोसोमल RNA. हे मेनली 3 टाइप्स असतात RNAचे. तर याचे यांचे जर आपण कंपोझिशन पाहिले RNAमध्ये, टोटल RNAमध्ये, तर mRNA किती पर्सेंट असतो? तर 5 to 10%. आपला ट्रान्सफर RNA किती असतो? तर 10 to 20%. आणि आपला रायबोसोमल RNA किती असतो? तो असतो 50 to 80%. ठीक आहे. तर यांचे फंक्शन आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहूयात. हे फंक्शन्स ऑफ द RNA. तर फंक्शन्समध्ये आपण जर पाहायला गेलो तर इथे डिफरंट टाइप्स दिलेत RNAचे. लाइक फर्स्ट आहे mRNA, देन हेटेरोजेनस न्यूक्लिअर RNA, देन ट्रान्सफर RNA, देन रायबोसोमल RNA, स्मॉल न्यूक्लिअर RNA, स्मॉल न्यूक्लिओलर RNA, देन स्मॉल सायटोप्लाझ्मिक RNA, देन ट्रान्सफर मेसेंजर RNA. हे डिफरंट टाइपचे RNA आहेत. तर यामध्ये जर आपण पहिल्यांदा पाहिलं mRNA, तर mRNAचं फंक्शन काय आहे? तर mRNA काय करतो? ट्रान्सफर करतो जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जीन टू द रायबोसोम फॉर सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. ठीक आहे. तर हेटेरोजेनस RNA काय करतो? तर हा एक प्रिकर्सर सारखा हेल्प करतो फॉर द mRNA अँड अदर RNA प्रिपरेशनसाठी. ट्रान्सफर RNA काय करतो? ट्रान्सफर RNA ट्रान्सफर करतो. काय ट्रान्सफर करतो? तर अमिनो ॲसिड्स ट्रान्सफर करतो ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस. देन रायबोसोमल RNA काय करतो? रायबोसोमल RNA प्रोव्हाईड करतो काय? तर स्ट्रक्चरल फ्रेमवर्क फॉर द रायबोसोम्स. स्मॉल न्यूक्लिअर RNA काय करतो? तर इन्व्हॉल्व इन द mRNA प्रोसेसिंग. देन स्मॉल न्यूक्लिअर RNA जो की इसेन्शियल रोल प्ले करतो इन द प्रोसेसिंग ऑफ द RNA, दॅट इज rRNA मॉलिक्युल्स. देन स्मॉल सायटोप्लाझमिक RNA कुठे वर्क करतो? तर इट इज इन्व्हॉल्व इन द सिलेक्शन ऑफ द प्रोटीन फॉर द एक्सपोर्ट. आणि आपला जो ट्रान्सफर मेसेंजर RNA आहे, tmRNA, हा मेनली कुठे असतो? तर बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतो. आणि हा काय करतो? तर इनकरेक्टली जे प्रोटीन्स बनलेले असतात, ते इनकरेक्टली प्रोटीनला डिग्रेडेशन करण्याचं काम हा काय करतो? तर tmRNA करतो. हे झालं ऑल अबाउट दी न्यूक्लिक ॲसिड्स. असेच आम्ही नवनवीन कंटेंट पुढे आणणार आहोत. तर स्टे ट्यून्ड फॉर धिस. थँक यू.